सर्वप्रथम मी डॉक्टर जब्बार पटेल यांचे आभार मानतो. त्यांनी इतकी छान इंट्रोडक्शन करून दिली आणि आमचा उत्साह वाढवला त्याबद्दल. गेल्या अनेक वर्ष डॉक्टर आणि डॉक्टरांची टीम, विशाल असेल आणि संपूर्ण टीम हा अतिशय या शहराला किंवा या राज्याला शोभा आणणारा असा एक सुंदर पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आहे, फिल्म फेस्टिवल, ज्याचं जगात नाव आहे असा फिल्म फेस्टिवल डॉक्टर आणि त्यांची टीम अनेक वर्ष करतायत. त्याआधी सर्वप्रथम मुलाखत सुरू करण्यापूर्वी मी आपल्या सर्व प्रेक्षकांना विनंती करतो की आपण त्यांचं अभिनंदन करूया. धन्यवाद. आणि माझी ओळख करून दिली डॉक्टरांनी. मी पण शिकतोय चित्रपट आणि हे सगळं रसास्वाद घेतोय. गेले काही वर्ष चित्रपट स्ट्रॅटेजी, चित्रपट प्रदर्शन करण्याची जी स्ट्रॅटेजी असते, या स्ट्रॅटेजीवर लीड मीडिया नावाची आमची संस्था आहे, त्या संस्थेच्या माध्यमातून काम करतो. 200हून अधिक मराठी चित्रपट आमच्या सर्व टीमने आतापर्यंत प्रदर्शित केलेले आहेत किंवा त्याच्यामध्ये आमचा सहभाग राहिलेला आहे. त्या अनुषंगाने चित्रपट अनुदान समिती जी महाराष्ट्राची आहे, आपल्यासारख्या कर्तबगार अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही त्या समितीवर थोडंसं काम करतो, चित्रपट अनुदान समितीवर. त्यामुळे चित्रपट पाहण्याचा जास्तीत जास्त योग येतो. आणि सध्या मी दिल्ली येथे सहकार मंत्रालयामध्ये केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा APS म्हणून कार्यरत गेले 8 महिने आहे. आज मी खास दिल्लीहून या कार्यक्रमाला मॅडमशी गप्पा मारण्यासाठी आलेलो आहे. त्यामुळे मी आता आपला जास्त वेळ न घेता मॅडमच्या आणि तुमच्यामध्ये जास्त वेळ मी थांबत नाही. आपण सगळ्यांचं मी इथे मनापासून स्वागत करतो. आणि मी आपल्या समोर ज्यांना आता प्रेझेंट करणार आहे त्यांचं नाव आहे श्रीमती स्वाती म्हसे पाटील. या फिल्म सिटी म्हणजे आपले गोरेगावची जी फिल्म सिटी दादासाहेब फाळके चित्रनगरी, या चित्रनगरीच्या MD आहेत. पण मला त्याच्याहून जास्त त्यांची ओळख ही करून द्यायला आवडेल, कारण तुमच्यापैकी बरेचसे इथे स्टुडंट्स आहेत. 1993 साली आपल्यातल्या काही लोकांचा तेव्हा जन्मही झाला नसेल, अशा त्यावेळेला महाराष्ट्रातून मुलींमध्ये आणि सर्व गटामध्ये त्या पहिल्या आलेल्या आहेत MPSCच्या परीक्षेमध्ये, गोल्ड मेडलिस्ट. ही त्यांची शैक्षणिक ओळख. पॉलिटिकल सायन्सची आवड, घरामध्ये वडिलांकडून त्यांना चित्रपट आणि साहित्य आणि कला याचं एक बाळकडू मिळालं. त्यांच्या बोलण्यात त्या बोलतीलच. आणि त्यांनी नुकतंच 2008 साली मला वाटतं IAS पण केलेलं आहे, स्वतः IAS ऑफिसर आहेत. हा मला खूप आनंद वाटतोय मला हे अशा व्यक्तीबरोबर स्टेज शेअर करायला मिळत आहे. कारण प्रशासकीय अधिकाऱ्यांचा आब काय असतो आणि त्यांनी जर ठरवलं तर ते काय करू शकतात हे मी सध्या दिल्लीमध्ये अतिशय जवळून पाहतोय मॅडम. आणि आताही मी त्यांच्याशी जवळून गप्पा मारणार आहे. मॅडमची ही ओळख तर आहेच, पण त्या ज्या क्षेत्रामध्ये किंवा त्यांच्या खात्यामध्ये ज्या खात्यामध्ये त्या गेल्या तिथे त्यांनी त्यांच्या कामाचा असा एक ठसा उमटवला. म्हणजे त्याची 2 उदाहरणं जर मला सांगायची असतील तर एक म्हणजे ज्या वेळेला रेशनिंग, आपण जे स्वस्त धान्याची दुकानं म्हणतो, त्या खात्याचं काम जेव्हा मॅडमकडे होतं, त्याबद्दलही त्या बोलतील त्यांच्या भाषणामध्ये. ते संपूर्ण ऑनलाईन करून त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी आणली आणि अतिशय मोठे सरकारचे आणि लोकांचेही श्रम आणि पैसा त्यांच्या कल्पकतेमुळे वाचले. अशा कर्तबगार अधिकारी आहेत. त्यानंतर 2019 साली MPSCच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा एक मोठा प्रश्न आहे, तो देखील त्यांनी सोडून त्या परीक्षा आणि त्याचे निकाल जे आहेत ते सुरळीत केले. आणि आता फिल्म सिटी अतिशय सुरळीत करण्यासाठी म्हणून महाराष्ट्र शासनाचे पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मधल्या आज शासनाच्या प्रतिनिधी म्हणून मी स्वाती म्हसे पाटील आपलं या इथं व्यासपीठावर मनापासून स्वागत करतो. खूप खूप धन्यवाद सातवजी फॉर युअर काइंड वर्ड्स. आज आपण गप्पा मारूया. मुलाखत खूप फॉर्मल होते, सगळे यंग क्राऊड आहे, सो मला गप्पा मारायला आवडेल. येस, तुम्ही आपण जी ओळख करून दिली त्याबद्दल. 1993 साली माझं MPSCचं सिलेक्शन झालं, ज्याच्यामध्ये मी फर्स्ट होते. आणि 2008 मध्ये मी IAS मध्ये आले. वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये आपण काम केलं आतापर्यंत. आणि एक प्रदीर्घ अनुभव पाठीशी आहे, सो तो त्याच्याप्रमाणे काम करायचा प्रयत्न करते. सर्वप्रथम मी जब्बाजींचं धन्यवाद देते, जब्बाजींना आणि सर्व नियोजन समिती PIFची. काल खूप दिमागदार सोहळा झाला उद्घाटनाचा
आणि आजचेही वेगवेगळे सेशन्स आपण जे बघणार आहोत, वेगवेगळे कार्यक्रम 20 तारखेपर्यंत आहेत, ते पण खूप चांगले असणार आहेत. तर त्यासाठी आपले आभार सगळ्यांचे. धन्यवाद मॅडम. चे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे वयाच्या 22व्या वर्षी त्या शासकीय अधिकारी म्हणजे MPSC झाल्यानंतर शासकीय अधिकारी म्हणून वयाच्या 22व्या वर्षी त्या मंत्रालयात जाऊन बसल्या. हे विशेष त्यांच्याबद्दल मला अतिशय कुतूहल वाटतं. अशा सावित्रीच्या लेखी या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि शासनाचा कारभार योग्य व्यक्तींच्या हातात आहे. अशासाठी की तुम्ही तिथे काम करताय, आपण ते आता बोलूच, पण तुम्ही जे काम करताय त्या पदावर तुम्ही अनेक महोत्सवांना जात असाल किंवा तुम्ही याही पूर्वी अनेक चित्रपट महोत्सव अटेंड केले असतील. या इतर महोत्सवांमध्ये आणि पुणे पिफ या महोत्सवामध्ये तुम्हाला काय फरक जाणवला? आतापर्यंत विविध महोत्सव मी अटेंड केले, उपस्थित राहिले. सगळे महोत्सव चांगलेच आहेत, पण पिफचा कालचा मी जो सोहळा अटेंड केला तो अत्यंत अभ्यासपूर्ण होता. मला यातलं जे सगळ्यात जास्त भावलं ते ज्यांची 100 वर्ष सेंटेनरी ज्यांची आहे त्याचा अभ्यास करून त्यांच्याबद्दल त्यांना आदर दाखवणं, आदरांजली वाहणं आणि जे आपल्यात नाहीत त्यांची आठवण ठेवणं, त्यांचं स्मरण करणं, हे मला खूप भावलं. आणि खूप चांगल्या पद्धतीने सगळं नियोजन आहे आणि काटेकोर नियोजन करतात. खूप पॅशनेटली सगळी टीम काम करते. सो पिफ नक्कीच त्या अर्थाने वेगळा आहे. पुण्यात जसे मानाचे गणपती आहेत ना, तसे मानाचे महोत्सव आहेत, त्यात पिफचं नाव आहे. तर पिफचं मला वाटतं 23वं वर्ष आहे आणि 25व्या वर्षाकडे तुम्ही घोडदौड करताय. मला हे कनेक्ट वाटतं कारण आम्ही 50व्या वर्षाकडे फिल्म सिटी म्हणून घोडदौड करतो. आम्ही 48 वर्ष कम्प्लीट केले आणि 27 मध्ये इट विल बी 50 इयर्स. सो एका वेगळ्या टप्प्याकडे आपण घोडदौड करतोय, तर तोही एक कनेक्ट आहे. सिल्वर ज्युबिलीकडे पिफ चाललेला आहे. मॅडम, आमचा एक युट्यूब चॅनल आहे म्हणजे आमच्या टीमचा, आरपार नाव आहे त्याचं, आणि त्याच्यावर मी खूप कर्तृत्ववान महिलांच्या मुलाखती घेत असतो. वुमन की बात नावाचा एक शो आहे. तर मला आता तोच फील येतोय आणि अनेक प्रश्न इथं लिहिलेले आहेत, पण आता तुमच्याशी बोलताना मला त्या सगळ्या प्रश्नांना बगल देऊन तुम्हाला आणखीन जाणून घ्यावं असं वाटतंय. कारण इथे चित्रपटाचे खूप विद्यार्थी आहेत किंवा भविष्यात ज्यांना चित्रपटात क्षेत्रात काहीतरी करिअर करायचंय आणि जे ऑलरेडी चित्रपट क्षेत्रात आहेत, असे मिक्स ऑडियन्स आहे. म्हणून मी तुम्हाला असा एक प्रश्न विचारतो, कारण तुम्ही फिल्म सिटीच्या, गोरेगाव फिल्म सिटीच्या MD आहात. अनेक लोकांना, माझ्या सह सगळ्यांना, गोरेगाव फिल्म सिटी म्हणजे जिथे शूटिंग होतात. अनेक हिंदी सिनेमांचा तो एक फेमस ब्रिज आहे. त्या ब्रिजवर कधी कधी फायटिंग होते, कधी कधी ऍक्सिडेंट होतात, कधी कधी हिरोईनचा पाठलाग होतो आणि ते गोरेगावचं फिल्म सिटी असं कळतं. तर फिल्म सिटीमध्ये शूटिंग व्यतिरिक्तही खूप उपक्रम चालतात असं आम्हाला समजतंय. तर आमच्या प्रेक्षकांसाठी म्हणून तुम्ही MD म्हणून फिल्म सिटीच्या आम्हाला हे सांगा की गोरेगाव फिल्म सिटीमध्ये नक्की काय काय उपक्रम होतात आणि त्याचा काय उपयोग होऊ शकतो फिल्म फॅटर्निटी मधल्या लोकांना? नक्कीच. 1977 साली फिल्म सिटीची स्थापना झाली आणि तिथून आतापर्यंत एक वन स्टॉप किंवा मोस्ट फेवर्ड डेस्टिनेशन सगळ्या चित्रपटकर्मींचं आणि प्रोडक्शन हाऊसेसचं असतं. आणि अजूनही फिल्म सिटीमध्ये लोक म्हणजे बऱ्याच वेळा शूटिंगला येतात आणि खूप डिमांड असते. आपल्याकडे 16 स्टुडिओज आहेत जे आता अद्यावतीकरणाकडे आपण नेतो आहे. त्याच्यानंतर 60 आउटडोर लोकेशन्स आहेत आणि 60 येस, ज्याच्यामध्ये मंदिर लोकेशन्स आहेत, हेलिपॅड आहे, असे अनेक लोकेशन्स आहेत ज्याच्यामध्ये चित्रीकरण होतं. पण अपार्ट फ्रॉम दॅट आपण अनेक उपक्रम नवीन राबवत आहोत, ज्याच्यामध्ये या सगळ्या स्टुडिओचं अद्यावतीकरण तर आहेच, पण एक खिडकी योजना आपण सुरू केलेली आहे ज्याच्यामध्ये सर्व चित्रीकरणासाठी आवश्यक परवानग्या, हे खूप महत्वाचं, तर ती सगळ्या एका छताखाली सिंगल विंडो म्हणून मिळतात. सद्यस्थितीत आपण मुंबईमध्ये ही सिस्टीम चालू आहे, मुंबई आणि मुंबई उपनगरांसाठी. अशी 150 लोकेशन आपण ह्याच्यामध्ये सिस्टीम मध्ये घेतलेली आहेत आणि जी आता आपण लाईव्ह करणार आहोत. म्हणजे ही प्रणाली आपण महाराष्ट्रभर लाईव्ह करणार आहोत काही काळातच. सो हे काम आपलं चालू आहे. त्याच्यानंतर कला सेतू नावाचं एक पोर्टल आपण उपलब्ध करून दिलेलं आहे, जे एक मोठं व्यासपीठ आहे नवीन. अजून आपण त्याची फार लोकांना माहिती नाही. सुरुवातीला आपण हे कथा आणि पटकथांसाठी म्हणून हे पोर्टल निर्माण केलंय
चित्रपट निर्माते आणि पटकथा लेखक कला सेतू. त्यांच्यामध्ये कला सेतू, त्याचं नावच सांगतं की तो एक सेतू आहे. हम्म. वेगवेगळ्या घटकांना आणि निर्माते किंवा बाकीचे लोक असतील त्यांना बांधणारा. तर या सेतूद्वारे त्यांचा एकमेकांशी संवाद व्हावा, त्यांना व्यासपीठ उपलब्ध होऊन द्यावं, असा त्याच्या मागचा हेतू होता. सद्यस्थितीत पटकथा आहेत, पण गीतकार, संगीतकार, वेशभूषाकार आणि बाकीचे सर्व घटक त्या कला सेतू पोर्टलमध्ये आम्ही इन्कॉर्पोरेट करणार आहोत, जे एक मोठं महत्वाचं व्यासपीठ आपल्याला या नंतर ठरेल असा मला विश्वास वाटतो. म्हणजे आता इथे प्रेक्षकांमध्ये बसलेले अनेक फिल्म मेकर्स आहेत किंवा या माध्यमातून, या व्हिडिओच्या माध्यमातून आता हा जो इंटरव्ह्यू बघतायत यामध्ये पण खूप लोकांना स्वतःच कला आहे त्यांच्यामध्ये काहीतरी, तर त्यांनी या कला सेतूशी कसं कनेक्ट व्हायचं? येस, कला सेतूमध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करावं लागतं. कला सेतू पोर्टलचं आपल्याकडे हे उपलब्ध आहे, त्याची तुम्ही माहिती घेऊ शकता नेटवर जाऊन आणि ऑनलाईन पण. आणि जरूर आपण सगळ्यांनी त्याला एकदा व्हिजिट द्यावी. तुमचे काही सजेशन असतील तर आम्ही आमचा एक मेल उपलब्ध करून देतो, ज्याच्यामध्ये तुम्ही आपले सजेशन्स मांडू शकता. म्हणजे नवीन आम्ही काही घटक ज्यावेळी इन्कॉर्पोरेट करू त्याच्यामध्ये आपण ते अंतर्भूत करू शकतो. त्याच्यानंतर अजून एक मला सांगावंसं वाटतं की अपार्ट फ्रॉम बाकीचं चित्रीकरण केवळ, तर आपण विविध कार्यशाळा आपण फिल्म सिटीमध्ये सुरू करणार आहोत. कार्यशाळा, वर्कशॉप्स असतील, परिसंवाद असतील, ज्याच्यामध्ये सुरुवातीला आम्ही चित्रपट निर्मिती कार्यशाळा असा आमचा मानस होता करायचा, की आपल्याला ज्या अडचणी येतात मराठी चित्रपटांना विशेषतः, की साधारणतः काय काय अडचणी येतात आणि त्याच्यावर कशी मात केली पाहिजे किंवा त्याच्यावर काय वे आउट्स आहेत, तर यासाठी आपण एक कार्यशाळा घेणार होतो. पटकथा कार्यशाळा आहेत, अशा अनेक कार्यशाळा घेण्याचं आमचं नियोजन आहे. तर तेही उपक्रम आपले चित्रनगरीत सुरू आहे. म्हणजे एखाद्याला जर का चित्रपट क्षेत्रामध्ये त्यानं काहीतरी शिक्षण घेतलंय आणि त्याला प्रॅक्टिकल अनुभव घ्यायचा असेल तर ती कार्यशाळा त्याला चित्रपट क्षेत्रामध्ये प्रोफेशनली काम करण्यासाठी तयार करेल. नक्कीच. वा, खूप चांगलं आहे. कला सेतूला जरूर भेट द्या, मीही भेट देईन नक्की. आता एक महत्वाचा मला प्रश्न आहे की खरं तर शासनाच्या त्या समितीवर मी काम करतो, त्यामुळे मला खूप लोकांना सांगावंसं वाटतं की महाराष्ट्र शासनाची अनुदान समिती जी असते, चित्रपटांना अनुदान देते, तर त्या चित्रपट अनुदानाच्या समितीचं काम नक्की कसं चालतं? कारण ती तुमच्या मार्गदर्शनाखाली समिती कार्यरत आहे आणि एखाद्याला ज्या चित्रपटाचं अनुदान मिळवायचं असेल तर शासन नक्की त्याला कशी मदत करते आणि समिती नक्की कसं काम करते? विविध चित्रपट म्हणजे विविध योजना आपण राबवतो. शासन वेगवेगळ्या पद्धतीने चित्रपट क्षेत्राला बळ देण्यासाठी मदत करते. तर त्याच्यामध्ये दर्जेदार चित्रपटांना अर्थसहाय्य अशी एक योजना आहे, ज्यामध्ये परीक्षण समिती आहे जे या चित्रपटांचं परीक्षण करतं. ही परीक्षण समिती हे स्वतंत्र काम करते, ज्याच्यामध्ये शासन हस्तक्षेप करत नाही. नाही करत, त्याचा मी अनुभव घेतलाय. आणि त्याच्यानंतर त्याला ब असा दर्जा दिला जातो. आणि या वेळेला मागच्या वर्षीपासून आम्ही क दर्जा पण अंतर्भूत केला होता आहे रादर, कारण त्याच्यामध्ये अशी डिमांड होती की क दर्जाच्या चित्रपटांना एक प्रोत्साहनपर अनुदान असं म्हणून ते द्यावं. तर साधारणतः अ दर्जाला 40, ब ला 30 आणि क ला 10 अशा पद्धतीने आपण अनुदान चित्रपटांना देतो. 40 लाख, 30 लाख आणि 10 लाख क दर्जाचे. त्यानंतर राष्ट्रीय चित्रपट विजेते चित्रपट आहेत, पुरस्कार विजेते, त्यांना आपण रक्कम दुप्पट देतो त्याच्यातली. आणि महिला दिग्दर्शकांसाठी आपण 5 लाख रुपयाचं अनुदान स्वतंत्रपणे देतो. या नवीन योजना आपण मागच्या वर्षीपासून सुरू केलेल्या आहेत. त्यानंतर विविध पुरस्कार आपण देतो. राज्य पुरस्कार, राज्य चित्रपट सोहळे यावर्षी 60वं वर्ष आहे आपलं हिरक महोत्सव. येस, त्याच्यामध्ये व्ही शांताराम आणि राज कपूर जीवन गौरव पुरस्कार आहेत. त्याच्यानंतर विशेष योगदान पुरस्कार आहेत. असे पुरस्कार आणि 43 विविध चित्रपटांचे पुरस्कार, ज्याच्यामध्ये उत्कृष्ट चित्रपट, अभिनेत्री, अभिनेता आणि तांत्रिक पुरस्कार, बालकलाकार, असे वेगवेगळे पुरस्कार आपण 43 टाईप्सचे देतो. तर तीही एक योजना आपली आहे. त्यानंतर अजून एक महत्वाची योजना मला सांगावीशी वाटते की ऐतिहासिक चित्रपट, ऐतिहासिक आणि सामाजिक चित्रपट जे आहे त्याला पण आपण नवी योजना आणलेली आहे. ऐतिहासिक चित्रपट जर असेल, शासनाने एखादं नाव किंवा एखादा विषय निवडला आणि त्यासाठी 10 कोटी रुपयाचं अनुदान ग्रांट आपण दिली जाते.
आपल्याकडून एखादा विषय आला तर त्यासाठी 2.5 कोटी अशी मदत आहे आणि अर्थसहाय्य आहे. आणि नवोदित जे तरुण कलाकार आहेत, तरुण चित्रपट निर्माते आहेत, तर माहितीपटांना आपण अजून काही केलेलं नाही, डॉक्युमेंटरीज. तर डॉक्युमेंटरीजसाठी 10 लाख अशा पद्धतीची एक नवीन योजना आपण डॉक्युमेंटरीज, हा, हे खूप Yes. महत्वाचं आहे. मला असं वाटतं की शासन बऱ्याचदा रंगकर्मी, चित्रकर्मींसाठी किंवा चित्रपट क्षेत्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा नवीन येणाऱ्या लोकांसाठी अनेक योजना करत असतात. त्या लोकांपर्यंत म्हणाव्या तितक्या पोहोचत नाहीत किंवा त्यांना शासनापर्यंत नक्की कसं पोहोचायचं कळत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचे आपण आभार मानले पाहिजेत, कारण या व्यासपीठावरून आता शासनाचे प्रतिनिधी म्हणून तुम्हाला सगळ्या इंडस्ट्रीतल्या लोकांशी संवाद साधायला मिळतोय आणि त्यांनाही तुमच्याशी संवाद साधायला मिळतोय. एखाद्या व्यक्तीला अनुदान मिळवायचं असेल चित्रपटासाठी, त्याने चित्रपट बनवलाय किंवा आता तो त्याने लिहिलाय आणि तो आता फ्लोअरवर जाणार आहे आणि पुढे जाऊन तो प्रदर्शित करणार आहे, तर अनुदान मिळावं म्हणून त्याला नक्की काय करावं लागतं? त्यानं कसं तुम्हाला अप्रोच व्हायचं? सद्यस्थितीत ती अर्ज करावा आणि त्यानंतर तो परीक्षण समितीकडे जाणं, काही डॉक्युमेंट्स असतात जे त्यांनी सबमिट केले पाहिजेत, अशा पद्धतीचीच योजना चालू आहे. पण याच्यामध्ये पण यावर्षी माझा असा विचार आहे की ही पण सिस्टीम ऑनलाईन करावी. वा. कारण ऑनलाईन म्हणजे एक पारदर्शकता, स्पीड येतो त्याच्यामध्ये आणि एक ट्रान्सपरन्सी राहते. हो, कारण बरोबर आहे. सॉरी, मी तुम्हाला मध्ये ब्रेक Yes. करतो, कारण तुम्ही कंटिन्यू करा. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं मुलं किंवा अनेक मुली सुद्धा चित्रपट तयार करत असतात, पण सबमिट करणं, त्या फेऱ्या करणं, आमच्या एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसरला ती सगळी पळापळ करावी लागते. शासन एवढा पाठिंबा देतंय पिफला, त्यामुळे तुमचा पाठिंबा पण पिफला चांगला असला पाहिजे. तर तुम्ही सांगतायत की त्या अनुदानासाठी कसं यायचं आणि त्याचं तुम्ही ऑनलाईन करत असाल तर खूपच चांगली गोष्ट आहे, त्याचं स्वागत होईल नक्कीच. आणि तुमच्यासारख्या कर्तबगार अधिकारी असतील तर ही योजना नक्की होईल, कारण तुम्ही तिकडे ऑनलाईन ते काय केलं होतं तुम्ही ऑनलाईन रेशनिंगचं आणि त्याचा कसा फरक पडला? येस, रेशन दुकानं जी आहेत, तर पूर्वी कसं होतं की तिथे खूप आपल्याला सगळ्यांना माहिती, काळा बाजार किंवा सगळं पिलफ्रेश म्हणजे धान्याचं हे व्हायचं, गळती म्हणावा किंवा काय. तर अशी ही केंद्राचीच योजना होती, माझी स्वतःची नाही. केंद्र शासन ही योजना राबवत होतं, एंड टू एंड कॉम्प्युटरायझेशन ऑफ रेशनिंग सिस्टम. तर त्या काळात मी नेमकी जॉईंट सेक्रेटरी म्हणून काम करत होते अन्नधान्य विभागात. त्यावेळेला हे पॉस मशीन्स आपण तिथे बसवले आणि ही सगळी सिस्टीम ऑनलाईन झाली आणि त्याच्यातून बऱ्याचशा धान्याचं जे गैरवापर होत होता किंवा काळा बाजार होत होता, हे सगळं थांबलं आणि बरीचशी शासनाची बचत त्याच्यामध्ये झाली. वा, आपण खरं टाळ्या वाजवले पाहिजेत, कारण अशा प्रकारचे कर्तबगार अधिकारी असेल तर त्या कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये असतील तर तिथली त्या शासनाचं, त्या डिपार्टमेंटचं काम जे आहे ते सुरळीतपणे आणि वेगात व्हायला लागतं. आणि आज सुदैवानं तुम्ही चित्रपटच्या संबंधी असलेल्या डिपार्टमेंटमध्ये काम करताय, त्यामुळे ती संवेदनशीलता असणं खूप गरजेचं आहे अधिकाऱ्यांना. मी पुढच्या प्रश्नाकडे येतो. चित्रपट नगरी, चित्रनगरी जी आहे, दादासाहेब फाळके चित्रनगरी, ज्याला आपण फिल्म सिटी असं म्हणतो, या फिल्म सिटीमध्ये आता कुठल्या कुठल्या मोठे शो, मराठी सोडून कोणकोणते मोठे शोज आहेत की ज्याची चित्रीकरण तिथं चालतात? खूप चित्रीकरण चालू आहेत सध्या तर कपिल शर्मा शो जो आहे सगळ्यांना माहितीये, तो आपल्याकडे होतो. त्याच्यानंतर केबीसी अनेक वर्ष आपल्याकडे होत आहे, यावर्षी बहुतेक आपल्याकडे ते असेल. त्याच्यानंतर मोठे मोठे चित्रपट चालू आहेत. मला वाटतं तारक मेहता का उलटा चष्मा तर अनेक वर्ष गेली, मला असं वाटतं पंकज 15 वर्ष आपल्याकडे आहे आणि तो मोठा सेट कायम आपल्याकडे असतो. त्या सिटीच्या बाहेर गोकुळधाम सोसायटी आहे. गोकुळधाम सोसायटी आहे, येस. सो अनेक जण व्हिजिट करत असतात तिथे. त्यानंतर संजय लीला भन्साळींचं तर आवडतच ग्राउंड आहे, त्या ग्राउंड त्यांचं लकी ग्राउंड समजतात, जोश मैदान, तिथे त्यांचा आत्ताच एक सेट आहे लावलेला. आणि अनेक रियालिटी शो, मराठी चित्रपट पण बरेच झालेले आहेत आणि अनेक मालिकांचं शूटिंग हिंदी आणि मराठी असं आपल्याकडे सुरू असतं. मग मराठी चित्रपटांचं माहेरघर आहे खरं तर. मराठी चित्रपटांना तिथे आपण काही सवलत देतो किंवा त्यांच्याकडून आपण किती भाडं घेतो शूटिंगचं तिथे? आणि मराठी चित्रपटांचं एकंदर मराठी चित्रपट सृष्टीबद्दल काय तुम्हाला वाटतं?
मराठी चित्रपटांना आपण 50% सवलत देतो. जे आमचे दर आहेत ते ह्याच्याप्रमाणे कॅल्क्युलेट केलेले असतात. एरियाप्रमाणे किती तुम्ही एरिया घेताय त्याप्रमाणे ते कॅल्क्युलेट केले असतात. तर त्याला 50% सवलत आपण मराठी चित्रपटांना देतो. अशा पद्धतीचं आपलं कॉन्सेप्ट. आणि आणखीन एक आहे तो मी त्या समितीमध्ये काम करतो म्हणून चित्रपट ज्या वेळेला समितीला स्क्रीनिंगला येतो त्यावेळेला चित्रनगरीमध्ये त्याचं शूटिंग झालंय का हे आम्ही सिनेमामध्ये बघतो. आणि ते जर झालं असेल तर त्याला एक्स्ट्रा गुण मिळतात. म्हणजे त्याला अनुदान मिळवायला आणखीन सोपं जातं. त्यामुळे तुमचा कुणाचाही आता पुढचा सिनेमा असेल तर तो सिनेमा तुम्ही चित्रनगरीमध्ये त्याचं काही पर्सेंटेज तरी शूटिंग जरूर करा. म्हणजे अनुदानामध्ये तुम्हाला जास्त पैसे मिळतील. म्हणजे त्याची गुणवत्ता तर पाहिली जातेच पण त्याच्या बरोबरीने हाही मुद्दा त्याच्यामध्ये. शासन मराठी चित्रपटांसाठी काय काय विचार करत आहे? बेसिकली या तर मी आपल्याला सांगितलं दर्जेदार चित्रपटाला अनुदान किंवा ऐतिहासिक चित्रपटांना अनुदान, मराठी चित्रपटांना सवलत 50% चित्रपट आणि मालिकांसाठी पण. त्याचबरोबर आपण आंतरराष्ट्रीय महोत्सवामध्ये मराठी चित्रपटांना घेऊन जातो. जसं कान्स आहे आणि गोव्यामध्ये जो इफ्फी गोवा जो चित्रपट महोत्सव होतो इंटरनॅशनल त्याच्यामध्ये पण मराठी चित्रपट आपण गेली 2016 पासून कान्समध्ये आणि 2015 पासून आपण गोव्यामध्ये मराठी चित्रपट घेऊन जातो आणि ते शोकेस केले जातात आणि त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देतो आपण. तर अशा पद्धतीने आणि अजूनही म्हणजे फक्त कान्स आणि गोवा नाही तर इथून पुढच्या योजना आहेत की आपण बर्लिन आणि व्हेनिस अशा महोत्सवांमध्ये पण सहभागी व्हावं असा माझा मानस आहे. शासन स्तरावर मी तो मांडणार आहे आणि त्या पद्धतीने मला असं वाटतं शासनही सकारात्मकपणे त्याच्याकडे विचार करेल. चांगलं आहे ना हे. आंतरराष्ट्रीय स्तरावरती फिल्म मेकर्सला जायला मिळणार आहे आणि जर महाराष्ट्र शासन त्याला अशा पद्धतीनं सपोर्ट करणार असेल तर मला असं वाटतं की चित्रपटाचं भविष्य त्या दृष्टीनं आमचा एक फिल्म मेकर जो कुठं पुण्याचा असेल, मुंबईचा असेल किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही शहरातला असेल त्याला आंतरराष्ट्रीय दर्जावरती आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्याची कला दाखवण्याची संधी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मिळते. चांगली गोष्ट आहे. अजून एक मला नमूद करायचं राहिलं की आता हे जे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होतात जसं पिफ आहे, थर्ड आय आहे किंवा अजंठा एलोरा आहे तर त्यालाही आपण अर्थसहाय्य करतो आणि त्याच्यामध्ये आपला सहयोग आणि सहभाग असतो. पिफ मध्ये पण मोठा सहभाग आपला आहे आणि अनेक वर्ष गेल्यापासून आपण आहोत. तर या वर्षीपासून आपण काय केलंय की मराठी चित्रपटांना जे दर्जेदार मराठी चित्रपट आहे त्याचं पण शोकेसिंग किंवा त्याचं स्क्रीनिंग या महोत्सवांमध्ये आपण या वर्षापासून सुरू केलेलं आहे. तर एक नवीन हे व्यासपीठ पण आपण उपलब्ध करून देतो. वा, हे चांगलं आहे. याच्यामध्ये मी असं ऐकलं होतं की ऑडिओ व्हिज्युअल आणि ॲनिमेशन्स अशामध्ये सुद्धा तुम्ही काहीतरी विचार करताय तर ते नक्की काय आहे? ॲनिमेशन, व्हिज्युअल, गेमिंग आणि कॉमिक AVGC आपण त्याला म्हणतो. हा एक सेक्टर आहे. हा मोठा वाढणारा झपाट्याने वाढणारा सेक्टर आहे आणि जगामध्ये खूप आता बदल होत आहेत. आता आपण म्हणतोय की चेंज इज ओनली कॉन्स्टंट अशी स्थिती आहे. जग अत्यंत प्रवाही बनलंय, प्रभावी नाही प्रवाही बनलंय आणि वेगवेगळ्या कॉन्सेप्ट टेक्नॉलॉजिकल इंटरव्हेन्शन्स असा तंत्रज्ञानांमध्ये बदल होत आहेत. व्हर्च्युअल स्टुडिओज येत आहेत, क्रोमा आहे, अशा अनेक गोष्टी आपल्याकडे येत आहेत. तर त्या स्पर्धेमध्ये आपल्याला टिकायचं आहे. तर ॲनिमेशन, व्हिज्युअल, गेमिंग आणि कॉमिक सेक्टर जो आहे तो सेक्टर आपण आपल्याकडे फिल्म सिटीमध्ये केंद्र शासनाच्या फिक्की आणि CII आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांच्या सहाय्याने आपली एक IICT म्हणून एक कंपनी तिथे म्हणजे येणार आहे. त्याचं नाव इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी, जी IITच्या धर्तीवर आलेली संस्था आहे, ज्याच्यामधून वेगवेगळ्या कार्यशाळा यातले सर्टिफिकेट कोर्सेस आणि एक चांगला रोजगार पण अशा पद्धतीचं उपलब्ध होईल. आपण एक 10 एकर जागा तिथे दिलेली आहे आणि काही काळातच ती AVGC संस्था म्हणजे IICT उभी राहिलेली आपल्याला दिसून येईल. अरे वा, ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे IITच्या धर्तीवरती आपण टाळ्या वाजवल्या पाहिजेत खरं शासनासाठी. खूप चांगलं आहे. IITच्या धर्तीवरती आपण क्रिएटिव्ह IICT करतोय आणि तिथे जर प्रवेश घ्यायचा असेल तर काय करावं लागेल आणि कोण प्रवेश घेऊ शकतो? सध्या अगदी इनिशियल स्टेजमध्ये आहे. अजून हे सगळं लॉन्च व्हायचंय. हे सगळे आपले प्रोजेक्ट ऑनगोईंग आहेत. इनिशियल स्टेजमध्ये आहे पण हळूहळू आपण सगळं ते मीडियाद्वारे आणि याच्याद्वारे
प्रसिद्धी करू आणि त्याबद्दलची माहिती आम्ही वेळोवेळी आपल्याला म्हणजे देतो. पोस्ट ग्रॅज्युएशन केलेला विद्यार्थी किंवा ओपन कोणी काही त्यांनी फॅकल्टीमध्ये तो शिकलेला आहे, आता त्यांना किंवा तिला ते ऍडमिशन नक्कीच, घ्यायचं नक्कीच. असेल, वेगवेगळ्या पद्धतीचे कोर्सेस असतील, शॉर्ट टर्म असतील, लॉंग टर्म असतील, मोठे कोर्सेस असतील, अशा पद्धतीचे कोर्सेस आणि तिकडे प्लेसमेंट पण होईल. येस, नक्कीच. वा. कारण फिल्म सिटी मध्येच आहे ते. ही न्यूज आहे खरं तर डॉक्टर, ही न्यूज आहे. उद्याच्या पेपरला ही न्यूज येऊ शकते तुमच्या नावाने. चांगलं आहे, गुड. मी पण खूप लोकांना हे सांगेन, अशा पद्धतीचं प्रोग्रेसिव्ह विचार महाराष्ट्र शासन करतंय आणि त्याच्या तुम्ही प्रतिनिधी म्हणून येत आहात. त्याचबरोबर माझं मेन्शन करायचं राहिलं की याच्याच संदर्भात एक समिट आपल्याकडे आता मुंबईमध्ये होणार आहे, वेव्ज म्हणून. काल मंत्री महोदयांनी पण अनाऊन्स केलं, जी माननीय पंतप्रधानांच्या आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या सह म्हणजे पुढाकारांनी, विजननी ती आपल्याकडे होते 1 ते 4 मे मध्ये. तर त्यावेळी अनेक एव्हीजीसी फॅक्टर्स मधले म्हणजे अॅनिमेशन मधले किंवा व्हिज्युअल्स मधले वेगवेगळे कॉम्पिटिशन्स असतील, अवॉर्ड्स असतील किंवा काही स्टार्टअप्स असतील, हॅकाथॉन्स असतील, असे वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम असणार आहेत 1 ते 4 मध्ये. तर ती पण एक वेव्ज नावाची समिट आपल्याकडे येते. नक्की त्या समिटमध्ये सगळ्यांनी सहभागी होऊयात जास्तीत जास्त आणि इतरांनाही सांगूयात, जेणेकरून त्यांना त्याचा उपयोग होईल. आता मध्यंतरी आपल्या मराठी हिंदी सृष्टीतले खूप मोठे कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या बाबतीत काय झालं दुर्दैवी ते आपण पाहिलं. एवढा मोठा त्यांचा जो स्टुडिओ आहे, महाराष्ट्र शासनानं त्या स्टुडिओकडे आपण काय पद्धतीने पाहिलं आणि एनडी स्टुडिओशी आपण आता कसे संलग्न शासन म्हणून झालेलं आहात आणि नक्की काय करताय? नितीनजी देसाईंच्या जाण्याने सगळ्याच महाराष्ट्राला हळहळ वाटली आणि एस्पेशली मला, कारण मी त्याच्याकडे केवळ प्रशासकीय अधिकारी नाही, माझा 2010 पासून त्यांच्याबरोबर आम्ही काम केलं होतं. जसं सुवर्ण महोत्सवी महाराष्ट्राचा सोहळा जो होता तो नितीनजी देसाईंनी साकारला होता चौपाटीवर आणि फार मोठं स्टेज उभारून तो फार दिमागदार सोहळा पार पडला होता आणि त्याच्यानंतर अनेक कार्यक्रमांमध्ये आम्ही भेटत राहिलो. पण त्यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली. महाराष्ट्र शासनाने हा स्टुडिओ पुनरुज्जीवित करावा असं अनाऊन्स पण केलं ह्याच्यामध्ये आणि त्या दृष्टीने पावलं उचलली आणि आता आपण तो स्टुडिओ म्हणजे फिल्म सिटीकडे तो परिचालनासाठी आपल्याकडे आलेला आहे आणि पुन्हा एकदा आपण त्याचं रिस्टार्ट एनडी स्टुडिओ करतो आहे. पुन्हा एकदा तिथे लाईट्स, कॅमेरा, ऍक्शन असे निनाद घुमणार आहेत आणि वेगवेगळे चांगले लोकेशन्स तिकडे आहेत. ऐतिहासिक चित्रपट तिथे जोधा अकबर सारखे, पानिपत, बाजीराव मस्तानी, अनेक मराठी चित्रपट पण तिथे त्याचं शूटिंग झालं होतं. आग्रा फोर्ट आहे किंवा शनिवार वाडा आहे, त्यातला गणेश महाल आहे, असे चांगले चांगले लोकेशन्स तिकडे आहेत. त्याच्यानंतर एक रॉयल पॅलेस म्हणून आहे. तर आपण केवळ चित्रीकरण नाही तर एक वेडिंग डेस्टिनेशन म्हणून पण तिथे येऊ शकतात लोक. प्री वेडिंग शूट्स पण आजकाल खूप चलनात आहेत आणि त्याला खूप डिमांड आहे, तर तेही तिथे होऊ शकतं. आणि एक टुरिझमच्या दृष्टीने वेगवेगळे सेट्स कसे आहेत, नितीनजींच्या परिसस्पर्शाने उभे झालेले सेट्स, हे बघण्याची संधी सगळ्यांना मिळेल. इव्हन विद्यार्थ्यांना पण तिथे शैक्षणिक सहल पण येऊ शकते. शैक्षणिक सहल येऊ शकते, सगळेच इव्हन टूर ऑपरेटर्स आहेत, सगळे विद्यार्थी येऊ शकतात. आणि तिथेही आमचं असं मानस आहे की आपण काही उपक्रम जसे सर्टिफिकेट कोर्सेस आहेत किंवा फिल्म स्कूल सारखं एखादं छोटं उपक्रम आपण सुरू करावा, जेणेकरून तिथेही विद्यार्थ्यांना एक उपलब्धी होऊ शकेल. हो, आता आम्ही तिथे फुलवंती नावाचा चित्रपट शूट केला होता, तर त्या निमित्ताने एनडी स्टुडिओ मध्ये काम करण्याचा योग मला याला. खूप सुंदर आहे. ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी एनडी स्टुडिओ मध्ये जरूर जा. माझं असं आवाहन राहील की सगळ्यांनी आपल्यातले आज जे उपलब्ध आहेत त्यांनी यू शुड स्प्रेड द वर्ड, सगळ्यांना सांगावं आणि एनडी स्टुडिओला जरूर व्हिजिट करावं. येस, सो एनडी स्टुडिओ आहे आणि गोरेगाव चित्रनगरी आहे. या दोन्हीही जागा ज्या आहेत मुंबईची, तर तुमची खूपच मोक्याची आणि खूप मोठी जागा आहे. म्हणजे आत गेल्यावर कळतं की आपण तिथलं टेम्परेचर पण काही 2-3 डिग्रीनी खाली येत असेल. अगदी ग्रीन कव्हर आहे, म्हणजे जवळजवळ आरे आणि नॅशनल पार्क आणि फिल्म सिटी असा एक संलग्नच पट्टा आहे. महाराष्ट्रात तर ते म्हणजे मुंबईचे लंग्स म्हणतात त्याला, आणि प्राणवायू पूर्ण भरलेला आहे त्या ह्याच्यामध्ये. त्यासाठी पण आपण काही उपक्रम राबवलेत की ही चित्रनगरी जी आहे ती सस्टेनेबल आणि
हरित राहावी, म्हणजे माझी चित्रनगरी हरित चित्रनगरी असा एक आपण उपक्रम केलेला आहे, जेणेकरून नवीन जे आपली बांधकामं ह्याच्यानी त्याचं ऱ्हास होऊ नये किंवा पर्यावरणामध्ये त्याचा बदल होऊ नये त्याच्यामध्ये, असेही उपक्रम आपण करत आहोत. 521 एकरावरती चित्रनगरी आहे. आणि किती? 521 एकर मुंबईमध्ये. येस. आणि मी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळे लोकेशन्स आपल्याकडे आहेत, वेगवेगळे शूटिंग झालेले आहेत, पण याच्यानंतर आपला एक नवीन आराखडा तयार होतोय, त्याच्याबद्दल मी सांगू इच्छिते. प्लीज जरा विस्तृत सांगा, म्हणजे आम्हालाही त्याच्यात काय कसं करता येईल. विजन ऍट 50 असा आमचा एक हे आहे, त्याच्यामध्ये आपण एक मास्टर प्लॅन किंवा बृहत आराखडा तयार करत आहोत. त्याच्यामध्ये नव्याने कॅमेरा टू क्लाउड, म्हणजे कॅमेरापासून सुरुवात करून आपण टेलिपोर्ट फॅसिलिटी त्याच्यामध्ये निर्माण करणार आहोत, म्हणजे जागतिक दर्जाची चित्रनगरी व्हावी असा शासनाचा मानस आहे. माननीय मुख्यमंत्री आणि आमचे सांस्कृतिक कार्यमंत्री याच्यात पण यांचं ते विजन आहे. आणि आमचे खारगे सर आहेत, त्यांचं अभ्यासपूर्ण मार्गदर्शन आम्हाला याच्याबद्दल नेहमी मिळत असतं. तर नवीन म्हणजे स्टेट ऑफ द आर्ट स्टुडिओज, आत्ताचे जे स्टुडिओ आहेत ते आम्ही अद्यावतीकरण करत आहोत सगळे. ऑलरेडी त्यातले 3 नवीन स्टुडिओ आपले तयार झालेले आहेत आत्ताचे जे आहेत ते. त्यानंतर आम्ही काही नवीन स्टुडिओज पण उभारत आहोत, जे व्हर्च्युअल स्टुडिओज असतील, नवीन टेक्नॉलॉजीने सुसज्ज असे स्टुडिओज असतील, ऑडिटोरियम्स असतील किंवा स्क्रीनिंग थिएटर्स असतील. आणि सद्यस्थितीत प्री प्रोडक्शन आणि पोस्ट प्रोडक्शन, निर्मितीपूर्व आणि निर्मितीनंतरच्या ज्या फॅसिलिटीज लागतात त्या पण एकाच स्टॉपमध्ये, वन स्टॉप मिळाव्यात चित्रनगरीमध्ये, यासाठी पण आपण त्या आराखड्यामध्ये तरतूद करत आहोत. त्यानंतर फिल्म टुरिझम हा एक विषय आहे जो अत्यंत दुर्लक्षलेला आहे. म्हणजे तो असा टुरिझम मध्ये फिल्म टुरिझम असा एक विषय आपल्याकडे नाही, तर त्याला चालना मिळावी म्हणून आमच्याकडे बॉलिवूड पार्क आहेच, पण ते अजून अधिकाधिक चांगलं आणि आकर्षक करण्याकडे आमचं म्हणजे हे असेल, प्रयत्न असेल. अशा अनेक गोष्टी आपण याच्यामध्ये नव्याने करत आहोत. वा. याच्यामध्ये म्हणजे हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. बऱ्याचदा आता आम्ही मराठी सिनेमा इंडस्ट्रीमध्ये काम करतो, स्क्रीनिंग करायचे असतात. एखादा दिग्दर्शक आहे, त्याला स्क्रीनिंग करायचंय, त्याला कुठल्या तरी स्टुडिओला सिनेमा विकायचा आहे किंवा कोणाला तरी बोलवायचंय स्क्रीनिंग. तर मुंबईमध्ये बघितलं तर स्क्रीनिंगसाठी खूप भाडं असतं बाहेरच्या. तर आपण गोरेगाव फिल्म सिटीमध्ये असं काही करू शकतो का? तेच बृहत आराखडा जो आपण करतोय त्याच्यामध्ये याचा पहिल्यांदा आपण हा टप्पानिहाय करतोय, पण एवढा सिस्टीम म्हणजे ही डेव्हलप करणं याला खूप कालावधी जाईल. तर आपण फेज 1, फेज 2, फेज 3 असे वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये करणार आहोत. त्याच्यामध्ये स्क्रीनिंग थिएटर आहे, पोस्ट प्रोडक्शन फॅसिलिटीज आहेत, त्याच्यानंतर ॲम्फी थिएटर्स आहेत. हे सगळं आपण प्रायोरिटीवर करणार आहोत. तसंच काही नवीन चित्रीकरण स्थळांचा पण आम्ही विकास करणार आहोत, जसं रेल्वे स्टेशन आहे, जे प्रत्येक वेळी लागतं आणि त्याच्या परमिशन्स मिळायला खूप प्रॉब्लेम्स होतो चित्रीकरणासाठी. एअरपोर्ट आहे, जे कायम डिमांडमध्ये असतं. काही कॅफे आहेत, पेट्रोल पंप्स आहेत, अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या आउटडोअर लोकेशन्स लागतात, जे ते तयार करतात निर्माते. पण ते जर सेट्स आम्ही त्यांना देऊ शकलो तर ते जास्त त्यांना मदतीचं ठरेल. तर तशा पद्धतीच्या पण आपण फॅसिलिटीज तयार करत आहोत. एक्स्ट्रा मध्ये बिबट्या पण मिळतो कधी कधी. सो हे सगळं करण्यासाठी तुमच्या एक लक्षात येतं का की एक यंत्रणा असते. आपण सिनेमा करणारी मंडळी जी असतो तर प्रशासन आणि प्रशासकीय भागाचा आपल्या डोक्यातही तो विचार नसतो. आम्ही फक्त क्रिएटिव्ह आपला विचार करत असतो. पण ही सगळी यंत्रणा उभी करायला शासनाची खूप मोठी प्रशासकीय यंत्रणा लागते. आणि त्या प्रशासकीय यंत्रणेमध्ये जर अशी संवेदनशील माणसं की ज्यांना कला समजते, ज्यांना चित्रपट समजतो, अशी जर माणसं बसली तर मला असं वाटतं की कला क्षेत्र किंवा सांस्कृतिक क्षेत्र, जे महामंडळ ज्याचं आपण नेतृत्व करत आहात, त्याही महामंडळाला इतर प्रोडक्टिव्ह डिपार्टमेंट सारखंच याही डिपार्टमेंटकडे नक्कीच पाहिलं जाईल. आणि आता सांस्कृतिक मंत्री देखील आशिष शेलारांसारखे सिक्सर मारणारे मिळालेले आहेत. देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली काम करतात आणि प्रोग्रेसिव्ह पद्धतीनं शासन आता चालू आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मराठी चित्रपट सृष्टीला आणि फिल्म सिटीला दोन्हीलाही आता चांगला सुवर्ण काळ पुढचा सुरू झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही. मला नक्की विश्वास वाटतो त्याबद्दल. नक्कीच. मराठी सिनेमा या विषयावर तुमचं काय मत आहे, किंवा तुम्ही पाहता का मराठी सिनेमे?
नक्कीच मराठी चित्रपट माझ्या आवडीचे आहेत. मराठी चित्रपटातली गाणी आणि चित्रपट जुने असू देत किंवा नवीन असू देत, मी इथे उल्लेख करेन माझ्या वडिलांचा, की माझ्या बाबांनी हे चांगले चित्रपट कसे पाहिले पाहिजेत, चांगले चित्रपट कोणते हे ओळखणं. हे चांगलं वाईट असं काही नसतं, हे पण मी सांगू इच्छिते, पण एक चांगल्या पद्धतीने आस्वाद कसा घेतला पाहिजे चित्रपटाचा, हे सगळं माझ्या वडिलांनी शिकवलं. आणि पहिल्यापासून आम्ही चित्रपट पाहणं, चांगल्या कला पाहणं, चांगले संगीताचे कार्यक्रम पाहणं. मी इथे नमूद करू इच्छिते की गीत रामायणाचा कार्यक्रम झाला होता पूर्वी पुण्यामध्ये सुधीर जींचा. त्याला बाबा, मी छोटं म्हणजे मी अगदी लहान होते आणि बाबांचा हात धरून मी आले होते इथे पुण्यामध्ये. तर त्यांची मला नक्कीच आठवण येते आता. आणि सुधीरजींची पण आता मला वाटतं 100व त्यांचं पण इयर आहे, आणि राज कपूर. सो या दृष्टीने एक वेगळा योगायोग आहे, आणि तो नक्कीच मला त्यामुळे आज यावेळेचा स्मरणीय राहील असं वाटतं मला. आणि मराठी चित्रपट हे नक्कीच सामाजिक एक भान असलेले, एक आशयघन विषय घेऊन येणारे चित्रपट आहेत. हे खूप पॉम्प आणि शो किंवा असं दिखावा असा नसतो, आणि अजूनही चांगल्या पद्धतीचे चित्रपट तयार होत आहेत. फक्त आपल्याला एक तंत्रज्ञानाची जोड, एक त्याचं प्रसारण आणि मार्केटिंग म्हणतो, ज्याच्यामध्ये आपण बऱ्याच वेळा कमी पडतो, याबद्दल एक आपण विचार केला पाहिजे. नक्कीच. डॉक्टरांचे सिनेमे तुम्ही पाहिले असतीलच की आजही आमच्या मनावर राज्य करतात. म्हणजे आता मध्ये काहीतरी मी बातमी वाचली की सिंहासन सारखा सिनेमा अजून परत त्यानंतर झालेला नाहीये. नक्कीच, सिंहासनचे ऍब्सोल्युटली. जब्बाजींबद्दल काय बोलायचं, शब्द कमी पडतील. म्हणजे आज राजकारणात जे घडतंय ते त्यांनी 40 वर्षापूर्वी दाखवून ठेवलेलं आहे, नाही का? माझे आवडते सिनेमे आहेत त्यांचे जे सिंहासन, जैत्रे जैत आहेत, हे सगळे मोठे सिनेमा आहेत, माइलस्टोन्स आहेत मराठी चित्रपटातले. वा, डॉक्टरांसाठी एकदा टाळ्या वाजवतात. ते छान आहे. आज या हॉलमध्ये इतकी मोठी कर्तृत्ववान माणसं बसलेली आहेत, असे कर्तृत्ववान अधिकारी आहेत. मराठी चित्रपट सृष्टीबद्दल बोलायचं म्हटलं तर इतकं वैविध्य विषयांचं आहे. फक्त काय होतंय की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. हे जरी खरं असलं तरी आपण आपल्या मराठी चित्रपटाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन प्रेक्षकांचा, मग त्याला खूप वेगवेगळे अँगल्स आहेत. आणि शासन जर इतक्या सोयी सुविधा जर चित्रपट निर्मात्यांना आणि चित्रपट दिग्दर्शकांना जर देत असेल, फिल्म मेकर्सला म्हणूयात, तर त्या जास्तीत जास्त शासनाच्या सुविधांचा वापर करून आपण जर चित्रपट केला तर तिथे आपण फायनान्शियली, म्हणजे सिनेमाचं बजेट जे आहे ते बजेट आपले बरेचसे पैसे वाचू शकतात, आणि ते पैसे आपण तंत्रज्ञानावर खर्च करू शकतो. म्हणजे मग आपल्याला इतर भाषांमधले जे भव्य चित्रपट जे आहेत त्या भव्यतेकडे जाण्यासाठी शासन आपल्या सोबत आहे. नक्कीच, मला आणि आपल्यासारखे कर्तबगार अधिकारी आहेत, त्यामुळे चित्रपट सृष्टीचं भविष्य चांगलं आहे असं म्हणेन. मी कर्तबगार आणि संवेदनशील हे 2 शब्द मगापासून सारखे वापरतोय. कर्तबगार काय आहे ते कळलंय, ते गोल्ड मेडलिस्ट आहेत, सिद्ध झालंय. संवेदनशील, एखादा कलाकार जो असतो तो संवेदनशील असतो, आणि संवेदनशील जो असतो तोही कलाकार असतो. तर ह्या दोन्ही आहेत. मग ह्या कलाकार असं का म्हणतात, तर त्यांना मी त्यांची माहिती काढली तर त्या लिहितात चांगलं. कविता करता तुम्ही असं आम्हाला. कविता, हौशी कविता आहेत, आणि ती पण मी लॉकडाऊन मध्ये पहिली कविता माझी लिहिली. आणि अजून काही त्याच्यामध्ये म्हणजे लिहित असते मी, पण अजून काही ती प्रकाशित केली नाही किंवा काही केलेलं नाही. पण यथावकाश हे सगळं येईल आपल्या भेटीला. कवी मन आहे, म्हणजे हरकत नसेल तर तुम्ही, आम्हाला आठवल्यांच्या पण कविता आवडतात. तुम्ही तर MD आहात, तर शेवटी म्हणेन, शेवटी आपल्या अगदी मला तुमच्याकडून जास्तीत जास्त मराठी चित्रपट आणि मराठी चित्रपटाची निर्मिती प्रक्रिया आणि दादासाहेब फाळके चित्रनगरी या 3 गोष्टींवर, कारण तुम्हाला अनुभव आहे आता आणि तुम्ही खूप साऱ्या प्रशासनाचा गाडा हाकताय, नेतृत्व करताय, आणि तुमच्या टीम बद्दल की तुम्ही टीम कशी तिथं घडवताय, माणसं कशी तयार करताय आता. नक्कीच खूप चांगली टीम आता आम्ही तयार केलेली आहे. फिल्म सिटी मी त्यांना म्हणेन. खूप चांगले जॉईंट MD आहेत माझ्याकडे, आणि त्याच्यानंतर फायनान्शियल ऍडवायझर असतात आपल्याकडे, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आहेत, त्याच्यानंतर कंपनी सल्लागार आहेत, अशी मोठी टीम असते. PRO आमचे इथे बसलेले आहेत, पंकज, ते पण खूप. पंकज तुम्ही जरा लोकांना कळू दे तुम्ही कोण आहे. पंकज चव्हाण आमचे PRO म्हणजे जनसंपर्क अधिकारी आहेत फिल्म सिटीचे.
आणि तेही खूप ऍक्टिव्ह आहेत आणि सतत नवीन उपक्रमांबद्दल ते मला माहिती देत असतात. म्हणजे माझा वेग असतो कामाचा की मला बऱ्याच गोष्टी करायच्या असतात, त्याच्यामध्ये अजून ते भर घालत असतात की हे पण करू शकतो. सो चांगली एक टीम ही जनसंपर्क आमचा विभाग पूर्ण इथे उपस्थित आहे मला असं वाटतं. त्याच्यानंतर एक प्रोग्राम डिपार्टमेंट आहे जे सगळं ऐतिहासिक चित्रपटाच्या योजना वगैरे या सगळ्या ज्या आहेत ते त्यांच्याकडून केल्या जातात. सिव्हिल डिपार्टमेंट आहे, म्हणजे नुसतंच केवळ चित्रीकरण नाही चालू तिथे, तर ह्या स्टुडिओजचं मेंटेनन्स आहे, नवीन स्टुडिओ बांधणं आहे, नवीन त्याची काही डागडुजी आहे. तर सिव्हिल डिपार्टमेंट, इलेक्ट्रिक डिपार्टमेंट, म्हणजे एक छोटीशी सिटी असते ना त्याचं जे काम चालतं तसं चित्रनगरीमध्ये पूर्णतः चालतं. सो अशा पद्धतीची एक चांगली टीम आहे. एनडीला पण आमची एक चांगली टीम आहे. एनडीचे मूळ काही एम्प्लॉईज आहेत, पूर्वी होते ते, आणि आमचे नव्याने, असं परिपूर्ण एक छान टीम आहे. सगळी मोटिवेटेड आहे आणि सगळं चांगले काम करायला इच्छुक आहेत, प्रेरित आहेत. वा, म्हणजे आपण मध्यंतरी आमच्या आरपार चॅनलवर एक पॉडकास्ट, संजय दापके म्हणून त्यांचा मी पॉडकास्ट केला होता, तर त्यांनी रामोजी फिल्म सिटी बद्दल खूप वर्णन केलंय. तुम्ही कोणी पाहिलं नसेल तर मी आपलं प्रमोशन करून घेतो. आरपार चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. पण त्याच्यावर बघा, त्यांनी रामोजी फिल्म सिटीचं खूप कौतुक केलंय आणि तिथे कशा पद्धतीने प्रोफेशनल एथिक्स पाळले जातात, कशा पद्धतीनं चित्रपट निर्मिती केली जाते. मला असं वाटतं की असे कर्तबगार अधिकारी असतील तर आपण रामोजी फिल्म सिटी विसरू आता काही दिवसांनी, आणि दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्येच महाराष्ट्रातल्या काय बाहेरच्या राज्यातले देखील चित्रपट आपल्याकडे तसंही होतातच आता. अनेक हिंदी चित्रपट आपल्याकडे होतात. तर असे चित्रपट फिल्म सिटीमध्ये आणि एनडी स्टुडिओमध्ये दोन्हीकडे नक्कीच केले जातील. आपलं भविष्यात मुंबईच्या बाहेर म्हणजे इतर काही जिल्ह्यांमध्ये फिल्म सिटी वाढवण्याचा काही शासनाचा विचार असू शकतो. ऍक्च्युली कोल्हापूर येथे चित्रनगरी आहे, पण त्याला स्वतंत्र व्यवस्थापकीय संचालक आहेत सध्या, विभीषण चौरे म्हणून आहेत, ते बघतात. तिथेही एक चांगलं मोठं लोकेशन आपलं आहे, ज्याच्यामध्ये वाडा आहे, पॅलेस आहे, रेल्वे स्टेशन तिथेही त्याने उभं केलेलं आहे. सो अशा पद्धतीच्या चांगल्या सुविधा, आणि कोल्हापूर तर महाराष्ट्राची चित्रपंढरी असं म्हटलं जातं, तर तिथेही चांगल्या पद्धतीने आपण त्याचाही मास्टर प्लॅन सुरू आहे आणि तिथेही नव्या पद्धतीने कोल्हापूर चित्रनगरीचं पण रूप तुम्हाला पालटलेलं काही दिवसात दिसेल. आता मी शेवटाकडे येतो. चित्रपट धोरण समिती म्हणून मध्यंतरी महाराष्ट्र शासनाने चित्रपट धोरण समिती अशी जाहीर केली. तर हे नक्की काय धोरण समिती काय आहे, त्यांचं कामकाज काय आहे आणि कोण कोण लोक आहेत त्या समितीवर? चित्रपट धोरण समितीचा आता आपण एक GR काढला, ज्याच्यामध्ये 22 सदस्य आहेत. आणि चित्रपट साठी लागणाऱ्या साधारणतः पायाभूत सुविधा काय लागतात, त्याच्यानंतर कौशल्य विकास कार्यक्रम काय घ्यायला पाहिजेत, माहिती तंत्रज्ञान काय असावं, आणि त्यानंतर टुरिझमच्या दृष्टीने अशा पद्धतीने या 4 पिलर्सवर ती समिती काम करणार आहे. स्मिता ठाकरे त्याच्या अध्यक्षस्थानी आहेत, निशिगंधा वाड आहेत आणि बरेच सविता मालपेकर, पुण्याचा प्रवीण तरडे जे आहेत, असे मोठे मोठे लोक आहेत. आणि त्याच्या आतापर्यंत 2 मीटिंग झाल्या. त्याच्या उपसमिती आपण केले, कारण मोठी कमिटी आहे, तर प्रत्येकाला एक एक विषय देऊन संसाधनांची एक समिती राहील, फिल्म टुरिझमची एक राहील, अशा पद्धतीने ते काम सुरू आहे. तर फिल्म पॉलिसी आपली असणं गरजेचं आहे, कारण ज्यावेळी आम्ही कान्समध्ये गेलो किंवा वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये जातो, तर प्रत्येक राज्याची पॉलिसी असावी असं निश्चित आहे. आपल्याही कडे पॉलिसी करण्याचा प्रयत्न सुरुवातीला झाला होता. कोविड काळात मला वाटतं ते पुन्हा थांबलं, पण आता नव्याने शासनाने त्याची सुरुवात केलेली आहे आणि लवकरच त्याचा ड्राफ्ट आराखडा म्हणजे प्रारूप आपल्याकडे पब्लिक डोमेनमध्ये आम्ही देऊ आणि त्याच्यावर आपले पण सजेशन्स येतील आणि लवकरात लवकर ते पण आपण मोठी गोष्ट, खूप मोठी गोष्ट आहे. जर आपण धोरण करणार असू त्याची पॉलिसी, प्रत्येक डिपार्टमेंटची पॉलिसी जर केली तर मला असं वाटतं की तिथे एक शिस्तबद्ध कारभार होतो आणि सुनियोजित आपल्याला गोष्टी अचीव्ह करता येतात, टार्गेट अचीव्ह करता येतात, गाईडलाईन मिळते आणि सुनियोजित पद्धतीने आपल्याला त्याच्याकडे जाता येतं. अगदीच. अशी कुठली शासनाची तुमच्या खात्यामध्ये किंवा तुमच्या संपूर्ण टीम मध्ये अशी कुठली योजना आहे किंवा अशी काही सुविधा आहे की जी आणखी तुम्हाला असं राहिली सांगायची की जी आपण लोकांपर्यंत सांगू शकतो? 2-3 योजना आम्ही केल्या की आम्ही सुप्रशासन पंधरवडा घेतला होता, पण तो काही पंधरवड्यात होणारा कार्यक्रम नाही. सुप्रशासन ही कायम चालणारी गोष्ट आहे, पण त्याचं महत्व सगळ्या कर्मचाऱ्यांमध्ये रुजावं
यासाठी साधारणतः कशा पद्धतीने आपण लवकर काम केलं पाहिजे, रिस्पॉन्स कसा असला पाहिजे, आपली 6 गठ्ठे सिस्टीम कशी असली पाहिजे, पत्रव्यवहार कसा असला पाहिजे, याचं प्रशिक्षण आपण दिलं. आणि नवीन अशा पद्धतीचं प्रशिक्षण पण मी फिल्म सिटीमध्ये आयोजित केलंय. त्यानंतर ई ऑफिस एक महत्वाचा विषय जो राहून गेलेला आहे, जो मी IT ला असताना सुरुवातीला आपण पेपरलेस ऑफिस असा एक विषय घेतला होता आणि DIT मध्ये आपण म्हणजे डायरेक्टरेट ऑफ IT मध्ये हा उपक्रम यशस्वी करून दाखवला होता. त्यानंतर 15 डिपार्टमेंट्स मंत्रालयातले ई ऑफिससाठी आपण पहिल्या टप्प्यात घेतले होते. त्याचं काम करण्याची मला संधी मिळाली. फिल्म सिटीमध्ये पण आपण ई ऑफिस राबवत आहोत, पण अजून थोडा कालावधी लागेल, कारण हे इथे काही अजून सुरुवात झालेली नव्हती. पण या वर्षभरात हे नक्की ई ऑफिस सिस्टीम फिल्म सिटीत सुरू करेल याचा मला विश्वास वाटतो. धन्यवाद. मला खूप मजा आली, कारण सरकारी काम आणि 6 महिने थांब असं म्हटलं जातं, पण या सगळ्या संकल्पनेला छेद देणारे आपल्यासारखे कर्तबगार अधिकारी महाराष्ट्र शासनामध्ये आहेत. म्हणून मला असं वाटतं की या चित्रपट क्षेत्राचं किंवा एकंदरच सांस्कृतिक क्षेत्राचं भविष्य मला अतिशय उज्ज्वल दिसतंय. पु ल देशपांडेंनी असं लिहून ठेवलंय की आपल्याला जगण्यासाठी पोटापाण्याचा उद्योग करावा लागतो. त्यामुळे जगण्यासाठी पोटापाण्याचा उद्योग जरूर करा, पण उद्योग करता करता साहित्य, कला, एखादा खेळ याच्याशी मैत्री करा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल, पण कलेशी केलेली मैत्री का जगायचं हे सांगून जाईल. त्यामुळे आपण कलेशी मैत्री करण्याकरता, आम्हाला खूप कलेशी मैत्री करायची असते, पण शासन करून देत नाही. पण आपल्यासारखे जर अधिकारी असतील तर कलेशी मैत्री पण होईल आणि आमचा चित्रपट, आमची कलाकृती ही लोकांपर्यंत खूप चांगल्या पद्धतीनं पोचेल असं मला वाटतं. मला एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते की संवेदनशीलता आणि सकारात्मकता याच्यातून सृजनशीलतेचा जन्म होतो असं मला वाटतं. आणि सृजनशील क्रिएटिव्ह इकॉनॉमी किंवा सृजनशील अर्थव्यवस्था याचा एक फिल्म किंवा कला हा एक मोठा भाग आहे. आणि आता जर आपण बघत असू की मीडिया अँड एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये GDP मध्येही त्याचा मोठा वाटा आहे. त्याच्यानंतर हा सेक्टर वाढतो आहे आणि ही आपली स्ट्रेंथ आहे भारताची, महाराष्ट्राची पण. तर सॉफ्ट पॉवर आता त्याला म्हटलं जातं भारताला पण, की क्रिएटिव्ह इकॉनॉमी. दुसरी सॉफ्ट पॉवर तर IT आहेच, पण ही पण एक मोठी सॉफ्ट पॉवर म्हणून पुढे येत आहे आणि त्या दृष्टीने आपण त्याच्याकडेही लक्ष देऊन आपण काम करत आहोत. दुसरं एक सांगायचं राहिलं की आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव माननीय सांस्कृतिक मंत्री यांनी अनाऊन्स केलं आहे. त्या पद्धतीचा एक चित्रपट महोत्सव लवकरच एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये आपण आयोजित करत आहोत. काय असणार आहे ते नक्की सांगा. खूप फिल्म मेकर्स इथे आहेत. वेगवेगळे परिसंवाद घेतले जातील, चर्चासत्र आयोजित केली जातील, कार्यशाळा घेतल्या जातील. त्याच्यानंतर फिल्म बाजार म्हणून पण असेल, तर त्याच्यामध्ये वेगवेगळे स्टॉल्स आपल्याला लावता येतील आणि त्याला आपलं जे काही हे आहे ते आपण शोकेस करू शकू. अशा पद्धतीचं एक नियोजन आहे. अजून आम्ही त्याचं बेसिक आखणी करत आहोत. तर लवकरच तो पण महोत्सव आपल्या भेटीला येईल. पु ल देशपांडे अकादमी येथे सध्या प्रस्तावित आहे तो करायचा. ओके. मी तुमचे आभार मानतो. मी प्रेक्षकांकडे काही प्रश्न असतील तर जाणार आहे, पण त्याआधी जसं तुम्ही प्रॉमिस केलं होतं की तुम्ही लिहिलेली एखादी कविता आम्हाला ऐकवा आणि मग आपण प्रेक्षकांच्या प्रश्नांकडे माझ्याकडे हातात नाही, आपण आधी प्रश्न घेऊ किंवा मला वाटतं कवितेसाठी आपण परत एकदा भेटू. परत मी लास्ट ह्याला येते. ठीक आहे. मला असं वाटतं आपल्यापैकी काही लोकांना जर प्रश्न असतील तर येस. आता मला ते शासन आपल्या दारीचा फील आलाय, कारण शासन आहे इथे आणि मेकर्स आहे. येस, आपलं नाव सांगा प्लीज. माझं नाव अकबर शेख आहे. मी फिल्म मेकर आहे. फिल्म सिटी मध्ये मी खूप शूटिंग केले, 77 पासून करत आलोय. तर तिथं असं होतं की तिथं इंडस्ट्रीमध्ये पाड्या सुद्धा आहेत. तर काय आपण पाड्यांमध्ये शूटिंग करू शकतो का? जरा अवघड प्रश्न विचारलाय. पाडे आहेत तिथे, पहिल्यापासून ते आहेत. काही पाडे आता वेगळ्या ठिकाणी स्थित होणार आहेत, म्हणजे त्यांचं आपण परीक्षा हे केलेलं आहे मला वाटतं.
हा, तर ते काम सुरू आहे. काही पाडे स्थित होऊ इच्छित नाही, तर पाड्यांमध्ये आपल्याला शूटिंग करायला आपण अलाउ करत नाही. नाही, पण मी तिथं शूटिंग केलेली आहे. असतील. काय करतात, फिल्म सिटी वेगळं पैसे घेते आपल्याकडनं, पाडे वेगळे पैसे आमच्याकडनं घेतो शूटिंग करण्यासाठी. तो महत्वाचा मुद्दा आहे, त्याच्याकडे आम्ही जरूर लक्ष देणार आहोत. हो, कारण तिथं मग ते माफिया टाईप चालू असतं की आम्ही तिथे शूटिंग करून मला देणार आहे. कल्पना आहे त्याची, आणि त्याच्यावर मग आपण नक्कीच काम मग करतो. आमच्याकडनं ते वेगळी फीस घेतली जाते तिथून. येस, तर ते आता पण चालू आहे तसं. नक्कीच मला कल्पना आहे, त्याच्यावर आपण काम करतो. हो, तर असं झालं पाहिजे की जेव्हा पाडे शूटिंग करण्यासाठी पैसे घेतात आणि देतात, तर फिल्म सिटीने ते स्टॉप केलं पाहिजे. वी आर पेइंग यू, येस, सो यू शुड अलाव अस टू शूट ओव्हर देयर. नक्कीच याच्यावर निश्चितपणे आपण काम करू. थँक्यू. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष सन्माननीय मेघराज राजे भोसले इथे आलेले आहेत. त्यांचंही मनापासून पिफच्या या व्यासपीठावर स्वागत. येस, युअर नेम प्लीज. येस, माझं नाव पार्थ केळकर आहे. मी एक प्रोड्युसर आहे. मी आता एक मराठी ॲनिमेटेड फिल्म वरती काम करतोय. तर आता आमची फिल्म मागच्या वर्षी जूनमध्ये NSC सारख्या मोठ्या फिल्म फेस्टिवलमध्ये फ्रान्समध्ये गेली, त्याला अवॉर्ड पण मिळालं. आणि आता करंटली आमची फिल्म प्री प्रोडक्शन संपत आलंय, आम्ही प्रोडक्शन मध्ये जाणार आहोत. तर आता जे तुम्ही ग्रांट्स म्हणलात, जे एड तुम्ही देणार आहात मराठी सिनेमाला, त्याच्यामध्ये इट फेल्ट लाईक इट वॉज मोर टुवर्ड्स लाईव्ह ॲक्शन. तर मला विचारायचं होतं की असे कुठले मॉनिटरी और फायनान्शियल एड आहे का फॉर ॲनिमेटेड फिल्म्स स्पेसिफिकली, और येणार आहे का? स्पेसिफिकली सध्या तरी नाही, पण याच्यामध्ये नक्कीच येईल. कारण आम्ही तुम्हाला सांगितलं की ABJC सारखा मोठा सेक्टर आणि IICT सारखी मोठी कंपनीच आपण तिथे येत आहे. त्यामुळे या क्षेत्राला नक्कीच एक मोठं आम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ आणि अशी एखादी योजना आणण्याचा आपण नक्कीच विचार करू. आणि इफ नॉट फायनान्शियल एड, आमची फिल्म प्लॅन होते की ती संपेल बाय ऑक्टोबर, आणि त्याच्यानंतर आम्ही प्लॅन करणारे की ते खूप वेगळ्या वेगळ्या फेस्टिवलचा पाठवायची, कुठेतरी डिस्ट्रीब्युटर शोधायचा वगैरे वगैरे. तर ह्याच्यामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंट काही आमची सपोर्ट करू शकेल का? आणि केली तर मी त्याची माहिती, नाहीतर कोणाशी ह्याच्याबद्दल अजून बोलू शकतो? याच्यामध्ये आमच्या जनसंपर्क विभागाकडे तुम्ही संपर्क साधलात तरी चालेल. थँक्यू. नमस्कार, माझं नाव अर्पित इंगळे आहे. मी फिल्म मेकर आहे. मला प्रश्न असा होता की फिल्म तयार झाल्यानंतर, म्हणजे जे आता तुम्ही बोललेत की अनुदान मिळणार आहे, तर त्याचा कालावधी किती असतो? म्हणजे किती वेळ लागतो? 1 महिना, 2 महिने, 3 महिने बेसिकली? अनुदान मिळायला हो. याच्यामध्ये साधारणतः आपण वर्षाचे चित्रपट असतात. एका वर्षात आपण एकदा अनुदानाचा तो कार्यक्रम करतो आणि त्या वर्षातले चित्रपट किंवा पूर्वी काही राहिलेले असतील तर ते त्याच्यामध्ये आपण अंतर्भूत करून त्याप्रमाणे देतो. कारण एका वर्षाचा एक तो कालावधी असतो. ओके. आणि अजून एक पूर्वीचे CM जे होते शिंदे साहेब, त्यांची मला वाटतं त्यांनी एक कमेंट केलेली होती की मराठी फिल्मसाठी 1 CRचं काहीतरी अनुदान हे करताय. तर आता तुम्ही जसं म्हणले की 40 लाख रुपये, तर मला ते समजलं नाही नेमकं. सद्यस्थितीत आपण 40, 30 आणि 10 अशी योजना आहे. CMनी जे बोललेले होते की 1 CRचं, तर मग ते लागू नाही झालेलं का असं? सद्यस्थितीत तर नाही झालेलं, पण आपण बघू त्याच्यामध्ये. म्हणजे अजून काही त्याच्यामध्ये हे नाही. 40, 30 आणि 10 हे आत्ताच रिवाइज झालेले रेट्स आहेत. हॅलो, माझं नाव करण आहे. मी एक लेखक आहे. माझा प्रश्न हे होतं की सगळं अनुदान आहे ते मोस्टली इन प्रोडक्शन किंवा पोस्ट प्रोडक्शन ज्या गोष्टी चित्रपटांसाठीच आहे, पण लेखकांना मदत आहे लिहिताना किंवा ड्युरिंग रायटिंग प्रोसेस. तर मग त्या पोर्शन साठी कुठे मदत आहे का लेखकांसाठी, की ड्युरिंग द रायटिंग प्रोसेस त्यांना मदत मिळेल आणि मग कनेक्ट करता येईल टुवर्ड्स प्रोड्युसर्स अँड डिरेक्टर्स? कलासेतू पोर्टल मी जे हो, म्हणाले, पण मग त्याचं सक्सेस रेट किती आहे, की मतलब हाऊ ते मेनी नव्याने लॉन्च झालेलं आहे. मला असं वाटतं ते बरेच जण त्याच्यामध्ये अजून त्यांनी कोणी पाहिलेलंही नाही. मला वाटतं आमच्याकडूनच आम्ही जास्त अग्रेसिव्हली त्याचं मार्केटिंग किंवा त्याचं माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवली पाहिजे. निश्चितच आपण ही माहिती सगळ्यांपर्यंत देऊया. तर कलासेतू पोर्टल हे त्यासाठी आहे, पटकथा लेखक आणि लेखकांसाठी. हॅलो मॅम, मी आर्यन दुपारगुडे. तसं तर मी एक इंजिनिअरिंग स्टुडंट आहे, पण फिल्म्स आणि फिल्म मेकिंग मध्ये मला खूप इंटरेस्ट आहे. तर माझा प्रश्न असा होता की म्हणजे मी मोठाच लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे यांची फिल्म्स बघून मोठं झालोय आणि आपली फिल्म सिटी दादासाहेब फाळके म्हणजे पहिली फिल्म जी होती ती मराठी होती.
पण आता पण असं का होते की म्हणजे आपल्या मराठी इंडस्ट्रीला असं पॅन इंडिया रेकॉग्नेशन का नाही भेटत आहे? जसं KGF आली, एक रिजनल सिनेमा होता, कन्नड इंडस्ट्रीला त्यांनी पुढे केलं, मल्याळम इंडस्ट्री आता पुढे होते. मग आपली मराठी इंडस्ट्री का नाही पुढे जाते? म्हणजे आपण कुठं लॅक करतोय का ऑडियन्सचा सपोर्ट नाही? मगाशी म्हटलं की चित्रपटांना सामाजिक भान आहे, आशयघन चित्रपट येतात, विषय चांगले येतात. कदाचित तंत्रज्ञानाचा अभाव किंवा तंत्रज्ञानाची योग्य चा वापर, बजेट, या सगळ्या गोष्टी मॅटर करतात आणि त्याचं प्रचारण म्हणजे तोही एक महत्वाचा भाग आहे. तर हेच सगळं आपण एका छताखाली म्हणजे वन स्टॉप डेस्टिनेशन आपल्याला फिल्म सिटीमध्ये मिळेल, जेणेकरून या चित्रपटांना, मराठी चित्रपटांना त्याचा लाभ होईल असा आपण प्रयत्न करतो. मी एक बोलू का ह्याच्यावर? तुझ्या प्रश्नाला उत्तर देताना साधारण 100 ते 125 मराठी चित्रपट एका वर्षामध्ये प्रदर्शित होतात. एका वर्षाला आठवडे किती आहेत? 52. बरोबर आहे. आपण जर 125 चित्रपट म्हटलं किंवा 110 जरी चित्रपट म्हटलं तरी एका शुक्रवारी 2 चित्रपट झाले. तर ज्या वेळेला कुठला तरी मोठा सिनेमा येत असतो त्या दिवशी मराठी चित्रपट कुठला रिलीज होत नाही. त्यामुळे असे काही शुक्रवार जर सोडले तर ऍव्हरेज एका शुक्रवारी 3 ते 4 सिनेमे, 4 सिनेमे असे मराठीमध्ये रिलीज होतात. आणि ते 3-4 सिनेमे झाले की लगेच पुढच्या शुक्रवारी 3-4 तयार असतात. असं गेले कित्येक वर्षात झाले. आता तू साऊथ मधल्या सिनेमाचं उदाहरण दिलं, KGF किंवा बाहुबली, अशी काही नावं आपण घेऊ. तर आणखीन 4 नावं सांगता येतील का त्यातली? एखाद दुसरे 2-3च नावं माहिती असतात. सो त्याही इंडस्ट्रीतनं 2 किंवा 3 सिनेमे असे आहेत की जे खूप गाजतात. तिथेही 100-1 सिनेमे तयार होतात. त्यातले 2-3 आपल्यापर्यंत पोहोचतात, चांगलेच असतात. तसेच मराठी चित्रपट सृष्टीमध्ये देखील चांगले सिनेमे असतात. पण काय होतं, आपल्याकडे 150-150-200 रुपयामध्ये मराठी चित्रपट आहे आणि तेवढ्याच पैशात आपल्याला KGF पण आहे. त्यामुळे प्रेक्षक मराठी चित्रपट बघायच्या आधी ते बघतो. त्यामुळे फिल्म मेकर्सची पण तेवढीच जबाबदारी आहे आणि प्रेक्षकांची पण तेवढीच जबाबदारी, असं मला वाटतं की आपण वर्षातून 4 तरी मराठी सिनेमे पाहावेत. आलेला सगळंच नाही बघू शकत, पण 4 तरी थिएटरला जाऊन पाहावेत. माझं नाव SR भारत. तर मला असं सांगायचं होतं मॅडम की मराठी प्रोड्युसर जे आहेत ते जरा घाबरतात जास्त बजेट लावायचं जर म्हणलं तर. म्हणजे आम्ही जे रिसेंट केल्या फिल्म, तर 1 CRच्या पुढे ते म्हणजे हेच करत नाही जास्त, नाही का, पुशच करत नाही. आणि ठीक आहे, आपण लो बजेट फिल्म मेकिंग करू 1-2 CRच्या, पण 100 कोटीचे सिनेमे पण 150 रुपयात, 200 रुपयात, 500 रुपयात पाहायला भेटतात. त्याच थिएटरला माझा मराठी सिनेमा पण त्याच रेटने कसं काय विकणार मी? बरोबर, माझा सिनेमा 2 कोटीचा आहे आणि मराठी प्रोड्युसर नाही लावू शकत 15-20 कोटी आता सध्याच्या सिच्युएशनला, कारण अनुदानच येतंय 40 लाख, ते 2 वर्षांनी येतंय. बरोबर, तर मग तोच सेम सिनेमा मी कॉम्पिट कसं करू? कारण 100 कोटी घालून खर्च केलेला सिनेमा एक माणूस 100 रुपयात बघतोय आणि 2 कोटीचा त्यांनी का बघावं? जरी आम्ही कितीही कंटेंट स्ट्रॉंग देण्याचा प्रयत्न केला तर कॉम्पिटिशनला खूपच जास्त वास्ट लेवलला चेंजेस आहेत. तर यावर मला असं वाटतं की मराठी सिनेमेच्या रेट्समध्ये आणि बाकीचे जे सिनेमे अदर रिजनल लँग्वेजेसमध्ये यात काहीतरी तफावत असायला हवी. म्हणजे जर तो 100ला विकला जातोय तर मराठी सिनेमाला काहीतरी गव्हर्नमेंट कडून जे थिएटर्स असतील, मल्टिप्लेक्स असो या सिंगल स्क्रीन असो, तर त्यांच्यामध्ये जर एक रेटमध्ये थोडाफार कंजेशन भेटलं किंवा एक जे म्हणतो आपण पर्सेंटेज मध्ये जर थोडं चेंजेस असेल तर ते जास्त वर्क होऊ शकतं असं मला वाटतं. तुम्हाला त्यावर काही जर वाटलं तर तुम्ही ते करू शकता. काही गोष्टी आहेत, बरोबर तुम्ही बोलताय, पण काही गोष्टी या धोरणात्मक आहेत ज्याच्यावर आता मी भाष्य करणं या व्यासपीठावर योग्य होणार नाही. ज्याचे रिपरकशन्स खूप आहेत, ज्याच्यावर अधिक अभ्यास करण्याची गरज आहे. त्यामुळे धोरण समिती जी आहे ती या सगळ्या विषयावरच अभ्यास करणार आहे. आणि मी ज्याचं म्हटलं की चित्रपट निर्मिती कार्यशाळा आपण लगेच घेणार आहोत, इमिजिएटली काही 1-2-3 महिन्यातच असेल, तर त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टीचा अभ्यास होईल की आपण कुठे कमी पडतोय, आपण अंतर्मुख होऊन आपण आपल्यामध्ये काय बदल करणं गरजेचं आहे या सगळ्या कॉम्पिटिशनला हे करण्यासाठी, तोंड देण्यासाठी. तर तेच आपण करू शकतो. बाकी धोरणात्मक विषयावर सध्या बोलणं योग्य होणार नाही. नमस्कार, माझं नाव मंगेश नगरे. आता दर्जेदार मराठी चित्रपट योजना, अर्थसहाय्य योजना जी आहे, तर त्याच्यामध्ये दर्जा जाणून आधी घेता येतो. तर ह्या दर्जा जाणून घेण्याची जी प्रोसेस आहे, म्हणजे रिलीज झाल्यानंतर सबसिडीसाठी फिल्म सबमिट करणं आणि दर्जा जाणून घेण्यासाठी फिल्म सबमिट करणं,
ही दोन्ही प्रोसेस सायमल्टेनियसलीच चालते, एकत्रच चालते. जर दर्जा जाणून घेण्याची जी प्रोसेस जी आहे त्याला जर सेपरेट लाईन केली तर त्यांना लवकर दर्जा समजून आणखीन लवकर ते काहीतरी रिलीज करणं वगैरे करू शकतील. तर असं काही वेगळं करता येईल का त्याच्यामध्ये? सद्यस्थितीत तर आपण एकदाच हे करतो, दर्जा आणि हे दोन्ही एकत्रच त्यांना कळतं, पण यावर आपल्याला बघता येईल, विचार करता येईल. दुसरं असं आहे की सध्या मराठी चित्रपट सृष्टीमध्ये अनेक ठिकाणी फसवणुकीचे प्रकार होतात, विशेषतः पैसे बुडवण्याचे जास्त. मेनस्ट्रीम मधल्या फिल्म मध्ये हा प्रकार कमी घडतो, परंतु लो बजेट फिल्म्स ज्या आहेत तर त्याच्यामध्ये जास्त हे केलं जातं. तर शासनाकडे काय, म्हणजे हे जे दात कुणाकडे मागायचे लोकांनी? शासन तर असतंच आणि शासनाचा पाठिंबा आहे, शासन सकारात्मकच असते, पण आपली काही महामंडळं पण आहेत ज्याच्यामध्ये वेगवेगळे असोसिएशन आहेत, ते तुम्ही एकत्र असलं पाहिजे. असोसिएशनकडे तुमचे प्रश्न पहिल्यांदा मांडले पाहिजेत. मेघराज भोसले पण आपल्याकडे आता उपस्थित आहे. अशा बाकीही काही असोसिएशन्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचे प्रश्न मांडले पाहिजेत आणि प्रश्न पहिल्यांदा त्या लेवलला सुटतायत का हे पाहावं, आणि नाही सुटल्यास तर मग आपण शासनाकडे आलं तर आपण ह्याच्यावर विचार करू शकतो. थँक्यू सो मच. शेवटचा प्रश्न घ्या. शेवट. नमस्कार मॅडम, मी जगदीश खांडेकर आहे. मी एक लेखक दिग्दर्शक आहे. काही वर्षापूर्वी एक मी शॉर्ट फिल्म सिटीला शूट करण्याचा प्रयत्न करत होतो, पण एक नवख्या दिग्दर्शकाला फिल्म सिटीमध्ये ऍक्सेसिबिलिटीचा फर्स्ट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट किंवा अशा गोष्टींमध्ये थोड्याशा अडचणी येतात ज्या मला त्यावेळी आल्या. तर मला आता विचारायचंय की म्हणजे एका नवख्या दिग्दर्शकासाठी म्हणजे इज देअर एनी फर्स्ट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट और एनी पोर्टल और हाऊ कॅन we go ahead initially to contact you guys? बेसिकली तर जनसंपर्क विभाग तर आहेच, त्याच्यानंतर सिंगल विंडो सिस्टीमचा एक सेल आहे आमचा, फिल्म फॅसिलिटेशन सेल, त्यांच्याकडे तुम्ही दाद मागू शकता. आणि नाही तर डायरेक्टली यू कॅन कम टू मी, एनी प्रॉब्लेम इज देअर. तर यामध्ये आपण कधीही, म्हणजे माझ्याकडे तर माझं कुठलेही प्रश्न असो, कुठलेही विजिटर्स असू दे, तर त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्याची उकल कशी करावी आणि त्याचा तो प्रश्न कसा सोडवला जावा याबद्दल आपण सततच ओपन असतो आम्ही. त्यामुळे अशी काही अडचण येऊ नये, पण यू कॅन कॉन्टॅक्ट पंकज PRO फॉर दॅट. पुढची फिल्म केव्हा आहे? मुख्य गेट मधून पुढे येऊ देत नाहीत. असं व्हायला नकोय, असं काही होत नाही. आय विल हॅव टू चेक, असं काही होत नाही. मला असं वाटतं इथे अधिकारी आहेत, त्यांची अपॉइंटमेंट घेतली तर अपॉइंटमेंट असेल तर आतमध्ये सोडतात. म्हणजे माझा अनुभव असा आहे, तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन जा, तुम्हाला मुख्य गेट मधून आतमध्ये नक्की सोडतात. आणि बरोबर आहे, तुम्हाला आला असेल तो अनुभव. नंबर येस येस. म्हणून तर आज मॅडम इथे आलेले आहेत, प्रशासन आपल्या इथे आलेलं आहे, महाराष्ट्र मॅडम आल्यात म्हणजे महाराष्ट्र शासन इथे आलेलं आहे, ते त्याचे प्रतिनिधी आहेत. 15 मिनिट वेळ आहे, वेळ आहे. ओके, आणखी तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा. आणि ग्रीव्हन्स रिड्रेसल सेल पण आपण तयार करतो आहोत. त्या दृष्टीने तोही आपल्याला, म्हणजे असं काही असेल की ग्रीव्हन्स काही आहे तुमचं, जसं तुमचा आहे जो आमच्यापर्यंत पोहोचत नाही, तर तो सेल पण आपण कार्यान्वित करणार आहोत लवकरच. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे प्रश्न किंवा दाद मागता येईल. पासून आमचा प्रयत्न आहे. आम्ही काय केलंय की तिथे तशी सुविधा नव्हती वर्कशॉप्स घेण्याची फिल्म सिटीमध्ये इनिशियली, पण आता आपण एक मल्टीपर्पज हॉल बनवलाय आणि अशा पद्धतीचे निवासी प्रशिक्षण करायचं झालं तर अकोमोडेशन फॅसिलिटीज लागतात, त्याला लोकांची राहायची व्यवस्था करावी लागते. तर या संदर्भात सगळं काम सुरू आहे. निवासी तर लगेच नाही, पण निवासी आपण ND स्टुडिओला त्वरित करू शकतो, कारण तिथे अकोमोडेशन फॅसिलिटी 115 रूम्स जवळजवळ आहेत आणि तिथे आपण निवासी प्रशिक्षण आणि इथे एकदिवसीय कार्यशाळा किंवा अनिवासी जे आहे अशा पद्धतीचं प्रशिक्षण, याचा सगळा कार्यक्रम किंवा याचा सगळा आराखडा तयार करायचं काम सुरू आहे. तर साधारणतः मे मध्ये आपण ते घेऊ शकतो. त्याला एनरोल व्हायचं असेल तर काय करावं लागेल? हे सगळं जनसंपर्क विभाग, यू कॅन कॉन्टॅक्ट पंकज इज हिअर. हे पंकज चव्हाण आहेत, मॅडमच्या टीम मध्ये जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करतात. मगाशी आपला चर्चा झाली ती म्हणजे ऍक्सेसची, तर चित्रनगरी 521 एकरवर वसलेली आहे, पूर्णतः पहाडी एरिया आहे. बिबट्यांचा वावर, जसं सर म्हणाले, तो बिबट्यांचा वावर आहे आणि आतमध्ये विविध कलाकार जी मंडळी आहे ती काम करत असतात. तर त्याच्यामुळे आपल्याकडे 117 लोकांची MSF ची टीम आहे. तर गेट नंबर 1 वरून एंट्री करण्यासाठी आपल्याकडे
सबळ आतमध्ये येण्यासाठीचं काहीतरी गोष्ट असायला हवी. जर असेल तर अर्थातच आपण त्यांना इझी ऍक्सेस देतो. अन्यथा ऍक्सेस आपल्याला मिळत नाही, कारण कोणीही आतमध्ये येऊ शकेल अशा पद्धतीची व्यवस्था तिथे नाहीये. तर ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, कारण सगळीच मंडळी तिथे असतात आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची खात्री देखील एक सुरक्षा व्यवस्थेच्या अनुषंगाने देखील आपली ती सुरक्षा आहे आणि ती असायला हवी. हा एक भाग आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मॅडमना करता मला प्रश्न विचारायचा ऍक्च्युअली याच्यासाठी मी उभा आहे की मॅडम, आपण आल्यानंतर खूप गोष्टींमध्ये बदल झालाय. विशेषतः आपण नव उपक्रमांना खूप जन्म दिलाय आणि पीप सारख्या या उपक्रमामध्ये देखील सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की मराठी चित्रपटांना बळ मिळावं याच्यासाठी महाराष्ट्र शासन चित्रपट महोत्सव तर आता येत्या कालखंडामध्ये करतोच आहोत, पण आपण अनुदानामध्ये जे चित्रपट आपण निवडले जातात तर त्या चित्रपट देखील आता या अशा महोत्सवांमध्ये आपण दाखवतोय. पीपने देखील तसे 5 यंदापासून विशेष चित्रपट दाखवण्यासाठीचा आपल्याला सहयोग दिला आणि मॅडमच्या नेतृत्वाखाली असे 5 चित्रपट या ठिकाणी होणार आहेत. आणीबाणी असेल, घोडा असेल, गाब असेल, असे चित्रपट जे आहेत ते या ठिकाणी आपण हे करतोय. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मराठी चित्रपट जो आहे तो आता सगळ्यात दृष्ट्या खूप चांगल्या पद्धतीने काम करतो आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील मराठी चित्रपट आपण जातोय. तर मॅडम, आपण मराठी चित्रपट आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवरती पोहोचावा याच्यासाठी आपण एक उपक्रम गेली 10 वर्षापासून करतो आहोत. आपण सगळेजण सुजान प्रेक्षक होतात, त्याची अनुभूती आता या सगळ्या दोन्ही मान्यवरांना आली असेल. आपण या दोघांसाठी प्रथमतः जोरदार टाळ्या वाजवूयात. तुम्हा सगळ्यांना मॅडमच्या वतीने मी विनंती करेन की एनडी स्टुडिओमध्ये आपण टुरिझम म्हणून, पर्यटक म्हणून जरूर या. त्याचबरोबर चित्रीकरणासाठी देखील आपण फिल्म सिटीमध्ये, गोरेगाव फिल्म सिटीमध्ये आणि एनडी स्टुडिओमध्ये जरूर या. आपल्याला अपेक्षित असणाऱ्या ज्या सोयी सुविधा आहेत त्या आम्ही निश्चित देण्यासाठी प्रयत्न करतो. आणि आदरणीय डॉक्टर सरांना विनंती करतो की आपण पुढे चित्र सांभाळूया. दरवेळेला तुम्ही आम्हाला का नाही, आम्हाला का वगैरे असं आपण म्हणू नये, का तर ते कान गो फर्दर, त्यांना काही करताच नाही येणार. मग एक पण ही जी योजना आहे याच्यामध्ये मला एक बारीक सजेशन आहे, बघा तुम्हाला कसं वाटतं. सिनेमे झाल्यानंतर आपल्याला हे मिळतं. काही टॅलेंटेड मुलं असतात मॅडम, खूप चांगली मुलं असतात, त्यांच्याकडे उत्कृष्ट स्क्रिप्ट असतात आणि त्यांच्याकडे आयडिया असतात, पण दे मे नॉट गेट फायनान्स, आणि फायनान्स मिळेलच असं सांगता येत नाही. NFDC ने प्रयोग करून पूर्वी बघितलाय आणि NFDC बिकेम ऑल्सो प्रोड्युसर्स. त्यांनी कुठे मार खाल्ला होता. माझ्या 3-4 फिल्म्स NFDC आहेत, त्यांच्याकडे वितरण व्यवस्थाच नाही. सगळ्यात मोठी वाईट गोष्ट ती आहे की तुम्हाला फिल्म करता येते. एक होतं विदूषक सांगितलं की आमच्याकडे यंत्रणा नाही आहे, पण तुम्ही लावा. तेवढी त्यांनी यंत्रणा दिली होती आणि मदत पण केली होती. आय मेड 3 फिल्म्स फॉर NFDC. एक म्हणजे मुक्ता ती केली, एक होतं विदूषक मी केली, आणि आंबेडकर सारखी मोठी फिल्म मी ती केली होती. आंबेडकरची तुमची आठवण फिल्म सिटीची म्हणजे जवळजवळ 1 वर्षभर फिल्म सिटीमध्ये एक मोठं ग्राउंड आंबेडकरसाठी म्हणून सिटीसाठी केलं होतं. 4 बिल्डिंग आम्ही उभ्या केल्या होत्या. आणि विशेष म्हणजे मुंबईत जी ट्राम आहे ही ट्राम आम्ही फिल्म सिटीमध्ये आणली होती. ट्राम आणली होते. जी बेस्टकडे त्यांनी कलकत्त्याला दिल्यानंतर 2 शिल्लक होत्या, तर ते आम्ही तिथून ट्रकने उचलून आणल्या. माझा कॅमेरामन अशोक मेहता हा म्हणाला ट्राम पाहिजे त्यात बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये, आणि म्हणून आम्ही रेल टाकते असे आणि तिथे ट्राम आणल्या होत्या. इतकं मोठं ग्राउंड. दॅट ग्राउंड वॉज नोन एज आंबेडकर ग्राउंड फॉर लॉंग टाइम. त्याला अजूनही आंबेडकर मैदान अजूनही म्हणतात. तुमचं जे ऑफिस आहे ना त्याच्या पुढच्या बाजूला ते मैदान आहे. इट्स अ वंडरफुल प्लेस. तुम्ही एकदा फिल्म सिटीत गेलात आणि तुमच्या डोक्यात काही करायचं आलं की ते होतं. मला असं एक सुचवायचं होतं, आपण इतक्या मोठ्या अँबिशियस गोष्टी आता डोक्यात घेतल्यात, तर मराठी सिनेमा आजचा याचे सगळे विचारतायत. प्रत्येकाला प्रश्न हाच आहे, तो सिनेमा रिलीज कसा करायचा, त्याचं काय होणार. तुम्ही एक थोडस लक्षात घ्या, जगभर ही कंप्लेंट आहे. तुम्ही थोडं जाणून घ्या की सिनेमा बदलतोय, वेगवेगळे प्लॅटफॉर्म उभे राहतात. तुम्हाला फिल्म करताना तुम्ही जे स्वप्न करता ते इथं दाखवण्यात सरकट आहे. पण तुम्हाला एक अल्टरनेटिव्ह देणे, एक OTT असा आलाय. हे लोक घर बसल्या चहा पीत, कांदे पोहे खात पिक्चर बघतात. तो मध्ये थांबवतो पण येतो, गप्पा मारता येतात, पाहुण्याशी बोलता येतो, आणि नंतर मग पुन्हा सिनेमा बघता येतो.
तर हे आता थोडं सत्र बदललं आहे. तर वेन यू प्लॅन अ फिल्म आणि तुम्ही तर जेव्हा अपेक्षा करता फिल्म सिटीमध्ये इथूनच सुरुवात होते. प्लॅन अ फिल्म तुम्ही करत असताना हे जे सगळे ओपन प्लॅटफॉर्म्स आहेत ते कुठे जाणार आहे फिल्म ती, त्याच्यात थोडा क्लिअर पॅटर्ननी डिरेक्टरने विचार करायला पाहिजे प्लॅन करताना. की एक साध्या फिल्म आहेत ज्यात खूप म्हणजे इथे डॉल्बीज वाचतायत, 5.1 ॲटमॉस वाचतायत, असा सिनेमा तुमच्या डोक्यात आहे म्हटल्यानंतर तुम्हाला फिल्म इथे मल्टिप्लेक्सलाच यायला लागेल. इट्स अ बिग फिल्म. आणि अशा मोठ्या फिल्म करत असताना यू नीड अ लॉट ऑफ प्लॅनिंग. आपण मराठी माणसं हे प्लॅन करतो का? आपण कायम इतकं न्यूनगंड आपल्याकडे असतो कॉम्प्लेक्स हिंदी सिनेमाबद्दल, अरे बापरे ते असं केले काय केले, असं नाही.